Hello, very good morning, students. Uh, 2.3. That is the third poem. There is another sky. We are going to see and learn what kind of figure of speeches, what kind of poetic devices are used in this poem. Now, see from the beginning to the end. We will see each line and mention the which figure of speech is mentioned in the which line. Now, see in the contents, three figure of speeches are given. First is alliteration, hyperbole, and inversion. Now see what do you mean by alliteration? In alliteration, initial letter or initial sound, more than letter the same sound, initial sound is repeated because the initial sound, the sweet sound gives us melodious sound. It is called the alliteration. That is the sweet song. A sweet song, yes, yes, this is the alliteration. And now there are the three type of figure of speeches we are going to learn. Now see page number 676. Now see line to line, and we are going to mention which line contain which figure of speech. Now see there is another sky. Now see the line, there is another sky. What do you mean by this is another sky? Another sky means the sky is only one. The sky is not second. एकच आकाश आहे, दुसरं आकाश नाही आहे. मग जेव्हा आपण म्हणतो की देर इज अनदर स्काय, माझं जग वेगळं आहे, माझं आकाश वेगळं आहे, माझा सूर्य वेगळा आहे, माझे तारे वेगळे आहे, माझा चंद्र वेगळा आहे, असं नाही आहे. आपलं सर्वांचं कसं आहे, एकच स्काय आहे. ओनली वन स्काय, ओनली वन द वर्ल्ड. एकच जग आहे, एकच आकाश आहे. आता बघ एकच आकाश असताना आपण असं म्हटलं की नाही माझं आकाश दुसरं आहे, तसं नाही आहे. तर या ठिकाणी कवयित्रीने अतिशयोक्ती वापरलेली आहे. अतिशयोक्तीला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं हायपरबोल. हायपरबोल मीन्स अतिशयोक्ती, एक्झॅजरेशन. हायपरबोल मीन्स HYPERBOLE, HYPERBOLE. This is the hyperbole. In hyperbole, the ideas are explained in a exaggerate manners. एक्झॅजरेट मॅनर्सने त्या एक्सप्लेन केलेल्या असतात, म्हणजे अतिशयोक्ती पद्धतीने त्या एक्सप्लेन केलेल्या असतात. सो सी देर इज अनदर स्काय बिकॉज देर इज नो अनदर स्काय, देर इज ओनली वन स्काय. बट हियर द पोएटेस इज explaining us and saying that there is another sky. Actually sky is only one, but the poetess want to say and explain in exaggerate manners. Exaggerate means, now see the spelling of exaggeration. EXAGGERATION. एक्झॅजरेशन मध्ये डबल जी येतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. EXAGGERATION. एक्झॅजरेशन म्हणजे अतिशयोक्ती. अतिशयोक्तीला दुसरा शब्द इंग्लिशमध्ये हायपरबोल. इन दिस लाईन हायपरबोल इज युज्ड. व्हॉट द स्पेलिंग ऑफ हायपरबोल? HYPERBOLE. सो देर इज अनदर स्काय. स्काय हे एकच असतं, पण इथे कवयित्रीने म्हटलेलं आहे ते दुसरं जग, दुसरं आकाश सुद्धा आहे. आकाश हे दुसरं नसतं, आकाश हे एकच असतं. या ठिकाणी या लाईनमध्ये कवयित्रीने अतिशयोक्ती या पद्धतीचा वापर केलेला आहे. मग आपल्याला परीक्षेमध्ये कसं लिहिता येईल? आपल्याला सपोज परीक्षेमध्ये एक लाईन दिलेली आहे त्यांनी, देर इज अनदर स्काय, आणि सूचना दिलेल्या आहे मेन्शन द फिगर ऑफ स्पीच अँड एक्सप्लेन इट. आपल्याला काय म्हणावं लागेल? इन दिस अबो लाईन हायपरबोल इज युज्ड बिकॉज द लाईन इन्व्हॉल्व एक्झॅजरेशन. द लाईन इन्व्हॉल्व म्हणजे समाविष्ट असणे. एक्झॅजरेशन म्हणजे अतिशयोक्तीचा या लाईनमध्ये अतिशयोक्ती या लाईनमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. म्हणून या कवितेमध्ये कोणतं फिगर ऑफ स्पीच आहे? हायपरबोल. सो देर इज अनदर स्काय, दिस इज अन एक्झाम्पल ऑफ हायपरबोल. नाउ सी द नेक्स्ट लाईन. एव्हर सीन अँड फेअर अँड देर इज अनदर सनशाईन, though it be darkness there, never mind faded forest of tin, never mind silent field, here is a little forest and there and here. आता बघा there and here, तिथे निराशा आहे आणि इथे आशा आहे. म्हणजे तिथलंच काय वेगळं, इथलंच काय वेगळं आहे का? तर काय हे एकच आहे. म्हणून या ठिकाणी कवयित्रीने अतिशयोक्तीचा वापर केलेला आहे. म्हणून आपल्याला म्हणता येईल देर इज एक्झॅजरेशन इन दिस लाईन because the line involve exaggeration. What is the spelling of exaggeration? EXAGGERATION. Now see the next line. Faded forest.
Faded forest. Never mind faded forest, Austin. Never mind faded forest, Austin. Austin is the name of her brother. Never mind faded forest. Fadedचा F आणि forestचा F. When the two words beginning letter and beginning sound is same, it is called alliteration. So F sound is repeated. F letter is repeated. More than letter, the sound is very important. साऊंड जेव्हा सारखा साऊंड असेल दोन शब्दांचा, दोन भिन्न शब्दांचा, पहिल्या अक्षराचा उच्चार जर सारखा असेल तर त्या ठिकाणी असतं ॲलिटरेशन. सो फॅडेड फॉरेस्ट, इट इज कॉल्ड द फिगर ऑफ स्पीच ऑफ ॲलिटरेशन. अगेन सी द लाईन. Now see, I hear the bright bee hum. I hear the bright bee hum. Bright चा बी घ्या आणि बी चा बी घ्या. बी म्हणजे मधमाशी आणि ब्राईट म्हणजे काय म्हणू आपण त्याला, ब्राईट मीन्स शायनिंग, तेजस्वी. ब्राईट बी, ब्राईटचा बी आणि बीचा बी. इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ alliteration. And now see the another example of inversion. What do you mean by inversion? इन्व्हर्शन म्हणजे काय? इन्व्हर्शनचा अर्थ खरा असतो तो, याच्यामध्ये वाक्याची जी सुरुवात असेल ती कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्माने झालेली नसते. आपल्याला माहिती आहे इंग्रजीमध्ये इंग्रजीच्या ग्रामरचा जो स्ट्रक्चर आहे, जो सूत्र आहे ते आपण सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट घेत असतो. परंतु इन्व्हर्शनमध्ये काय असतं, कवी काय करतो, वेगवेगळ्या फिगर ऑफ स्पीच वापरतो आणि वेगवेगळ्या फिगर ऑफ स्पीच वापरताना कवी जो असतो तो ग्रामरचे नियम जे असतो ते थोडेसे आउटसाईडला ठेवतो. ही ऑलवेज डिसाइड द असाइड द ग्रामर्स रूल. आता जेव्हा ग्रामरचे रूल आपण जेव्हा वापरतो तेव्हा आपण सब्जेक्ट घेतो, व्हर्ब घेतो आणि ऑब्जेक्ट घेतो. पण कवयित्री आणि कवी काय करतात की सब्जेक्ट आणि व्हर्ब अगोदर न घेता कधी कधी प्रेपोजिशन घेतात, कधी कधी ऑब्जेक्ट घेतात, कधी कधी व्हर्ब घेतात, पण सब्जेक्ट मात्र सुरुवातीला ते घेत नाही. आणि जर घेतला असेल तर मधला जो ऑर्डर असेल, मधला जो क्रम असेल, सहाय्यकारी क्रियापद असेल, मुख्य क्रियापद असेल, कर्म असेल, यांच्या जागा तो बदलवतो. थोडक्यामध्ये इन्व्हर्शनचा अर्थ होतो उलटा क्रम. दॅट इज द डिसऑर्डर ऑफ द सेंटेन्स. उलटा क्रम म्हणजे काय की वाक्याचा जो क्रम असतो कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म, हा क्रम त्या कवीने पाडलेला नसतो आणि म्हणून या वाक्यामध्ये काय असतं, इन्व्हर्शन असतं. आता बघा आपण ती लाईन नंबर बघू. बघा ती लाईन, वेअर नॉट अ फॉरेस्ट हॅज बीन. नाव सी द लाईन नंबर, वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन, वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. Now this is the line, and now what is the correct line of this? Where a frost has been not, where a forest has been not. Now see, again see the line, where not a forest has been. या वाक्यामध्ये वेअर नंतर काय वापरलेलं आहे, नॉट वापरलेला आहे, नंतर अ फ्रॉस्ट वापरलेला आहे, नंतर हॅज बीन वापरलेला आहे. पण वाक्याचा क्रम कसा आहे, वेअर अ फॉरेस्ट हॅज नॉट बीन. वाक्याचा ओरिजिनल म्हणजे करेक्ट फॉर्म कोणता आहे, करेक्ट म्हणजे बरोबर क्रम कोणता आहे, वेअर अ फॉरेस्ट यायला, वेअर नंतर काय यायला पाहिजे, अ फॉरेस्ट हॅज नॉट बीन यायला पाहिजे. कोणत्याही सहाय्यकारी क्रियापदाला लागूनच नॉट येते. इथे वेअर नंतर नॉट वापरलेला आहे, इथे ऑलरेडी सहाय्यकारी क्रियापदानंतर आपल्याला नॉट वापरायचं असतं. म्हणून याचं करेक्ट उत्तर येईल वेअर अ फ्रॉस्ट हॅज नॉट बीन, वेअर अ फ्रॉस्ट हॅज नॉट बीन. अजून दुसरं वाक्य बघा. बघा ते वाक्य दिलेलं लाईन बघा तुम्ही, into my garden come, into my garden come. Last line of the poem, page number 76, you already know. into my garden come. आता बघा into my garden come. into काय आहे, प्रेपोजिशन आहे. my garden काय आहे, सब्जेक्ट आहे. come काय आहे, वर्ब. into my garden come, into my garden come या ठिकाणी बघा वर्ब हे कम आहे. हे आज्ञार्थी वाक्य आहे, परंतु आज्ञार्थी वाक्यामध्ये कम सुरुवातीला घेतात. इथे कवयित्रीने कम सुरुवातीला घेतलेला नाहीये. काय म्हटलं, इनटू माय गार्डन कम. इनटू माय गार्डन कम म्हणजे काय, आतमध्ये माझ्या बगीचा या, आतमध्ये माझा बगीचा या. आता याचं
करेक्ट उत्तर कसं येईल? या माझ्या बगीच्यामध्ये. इथे काय म्हटलेले आहे? मध्ये माझ्या बगीचा या. मग मध्ये माझ्या बगीचा या हे चुकीचा क्रम आहे. हा चुकीचा क्रम आपल्याला परीक्षेमध्ये ओळखायचा असतो आणि करेक्ट क्रम आपल्याला लावावा लागतो. मग करेक्ट क्रम आपल्याला असं म्हणता येईल, कम इन टू माय गार्डन. मग या ठिकाणी कोणतं फिगर ऑफ स्पीच आहे? इन्व्हर्शन. इन्व्हर्शनचं स्पेलिंग बघा, INVERSION. INVERSION. आता इन्व्हर्शनमध्ये काय असतं? इन इन्व्हर्शन द ऑर्डर ऑफ द सेंटेन्स, ऑर्डर म्हणजे क्रम, द ऑर्डर ऑफ द सेंटेन्स इज नॉट करेक्ट. द करेक्ट ऑर्डर ऑफ द सेंटेन्स इज सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग आता परीक्षेमध्ये आपल्याला असं लिहावं लागेल, द ऑर्डर ऑफ द सेंटेन्स इज नॉट करेक्ट, द करेक्ट ऑर्डर इज कम इन टू माय गार्डन. आपल्याला करेक्ट ऑर्डर या ठिकाणी करून दाखवावा लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्यांदा बघितलं हायपरबोल, नंतर बघितलं ॲलिट्रेशन आणि नंतर बघितलं आपण इन्व्हर्शन. परत एकदा स्पष्टीकरण देते मी. हायपरबोल म्हणजे काय? हायपरबोल म्हणजे अतिशयोक्ती. देअर इज अनदर स्काय या लाईनमध्ये अतिशयोक्ती आहे. अतिशयोक्तीला इंग्लिशमध्ये हायपरबोल म्हणतात. हायपरबोलचं स्पेलिंग आहे HYPERBOLE. आपल्याला परीक्षेमध्ये असं लिहिता येईल, इन दिस लाईन हायपरबोल इज यूज बिकॉज द लाईन इन्व्हॉल्व एक्झॅजरेशन. एक्झॅजरेशन मी EXAGGERATI. दुसरं उदाहरण घेतलं आपण ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशनमध्ये काय असतं की दोन जे शब्द असतात त्या दोन शब्दांचे सुरुवातीचे जे लेटर असतात, सुरुवातीचे जे अक्षर असतात त्या अक्षरांचा उच्चारासारखा असतो, म्हणून त्याला आपण ॲलिट्रेशन म्हणत असतो. आता इथे दिलेलं आहे फॅडेड फॉरेस्ट, ब्राईट बी, FFBB हे रिपीट केलेले आहे. लेटर्स आर रिपीटेड, सो इट इज द ॲलिट्रेशन. आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे इन्व्हर्शन. इन्व्हर्शनमध्ये काय असतं? द ऑर्डर ऑफ द सेंटेन्स इज नॉट करेक्ट. वाक्याचा क्रम चुकीचा असतो, म्हणजे वाक्याचा क्रम बरोबर दिलेला नसतो, तो आपल्याला ओळखायचा असतो आणि वाक्याचा क्रम आपल्याला बरोबर घ्यावा लागतो. आता बघा, याच्यामध्ये दोन उदाहरणं दिलेले आहे. वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. तर करेक्ट उत्तर द्यायचं आहे वेअर अ फ्रॉस्ट हॅज नॉट बीन. दुसरं उदाहरण दिलेलं आहे, इन टू माय गार्डन कम. इन टू माय गार्डन हा चुकीचा क्रम आहे, कम इन टू माय गार्डन हा बरोबर क्रम आहे. तर विद्यार्थ्यांनो, कविता व्यवस्थित ऐका, हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि 3 ज्या फिगर ऑफ स्पीच आहे त्या फिगर ऑफ स्पीचचे लाईन्स फाइंड आउट करा आणि लक्षात ठेवा की आपल्याला फिगर ऑफ स्पीच कशी ओळखायची असते. आपापल्या परीने आपण अभ्यास करायचा, व्हिडिओ ऐकायचा आणि मला उत्तर द्यायचं.